उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती। मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातून तिची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आता हगवणे कुटुंबाचे नवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत। जो प्रकार लहान सून वैष्णवी सोबत घडला तो नवीन नसून त्यांच्या मोठ्या सुनेसोबतही असंच घडल्याचं समोर येत आहे। हगवणे यांनी मोठ्या सुनेचा देखील छळ केल्याचं समोर आलं आहे। या संदर्भात मोठ्या सुनेने नोव्हेंबर 2024 मध्ये पौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केल्याची माहिती समोर येत आहे। त्यावेळी देखील सासरे राजेंद्र हगवणे यांनी कपडे फाटेपर्यंत सुनेला मारहाण केली होती। मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं होतं। मात्र राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला जात आहे। लहान सुनेच्या मृत्यूने या कुटुंबातील सर्व कारनामे आता समोर येऊ लागले आहेत। राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हे या घटनेनंतर फरार असून पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून या घटनेची चर्चा आहे। अजित पवार यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने राजकीय वरदहस्त असल्यानेच हगवणे यांना पकडले जात नसल्याची चर्चा रंगली आहे। अजित पवार आणि राजेंद्र हगवणेंचे अतिशय जवळचे संबंध आहेत। त्यामुळेच वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणेंना अटक होत नाहीये हेच आम्हाला वाटतंय। पण आता अजितदादांनी त्यांची लाडकी बहीण वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा असं वैष्णवीच्या आईवडिलांनी सांगितलं आहे। गरज पडल्यास आम्ही अजितदादांशी बोलणार असंही त्यांनी म्हटलं आहे। राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत। त्यामुळेच सून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी त्यांना अटक होत नाही या चर्चेत काही तथ्य नाही। पोलिसांची 3 पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केलाय। मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल आहे। यापैकी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र आणि दीराचा शोध सुरू आहे।